हे घे आई, तुझ्यासाठी मस्त गरमागरम काढा. अरे बाळा, तू कशाला त्रास घेतला? तुला माहिती आहे, तुला बरं नसतं तर मला त्रास होतो. माझ्यासाठी फक्त तू महत्वाची. काय केलंस तू? मुलगा होता ना माझा, तुझा बाप होतो ना मी, वैरी नव्हतो ना. तुम्ही माझ्या मागे बघू शकता, सिद्धांत छाया याचा अंत्यविधी होतो. एका हुशार नटाचा असा शेवटचा प्रवास आपल्या सगळ्यांच्या मनाला चटका लावल्याशिवाय राहत नाही. तुम्ही बघू शकता, सिद्धांत छाया याचे आई वडील सुद्धा इथे उपस्थित. मॅम निघूया. मॅडम, मुलाच्या जाण्याच्या दुःखात महाराष्ट्र सहभागी आहे, पण महाराष्ट्राला हेही जाणून घ्यायचंय की तुम्ही हे असं का केलं? काय केलं? हे असं डायरेक्ट बॉडी स्मशानभूमीत आणण्याचं कारण काय? आई, तुमच्यावर कोणी दबाव आणला होता? मॅडम, तुम्ही आम्हाला खरं खरं सांगा, सिद्धांत छायाच्या मृत्यूला कोण जबाबदार आहे असं तुम्हाला वाटतंय? मॅडम, जसे की तुमचे पती म्हणाले की त्याचे मित्र जबाबदार आहे, असं काही आहे का? किंवा राजन पर्वती वाटतात का तुम्हाला? सिद्धांत छाया दारूच्या आहारी गेला होता, मानसिक तणावाखाली होता, अशी चर्चा होती. प्रेमात आलेल्या अपयशामुळे आत्महत्या केली असं काही जणांचं म्हणणं आहे. सिद्धने तुम्हाला याबद्दल काही कल्पना दिली होती? किती वेळ नाही. मॅडम, प्लीज आईंना बोलू द्या ना. सिद्धांत फक्त यांचाच मुलगा नव्हता, अख्खा महाराष्ट्र त्याच्यावर प्रेम करत होता. त्यामुळे अख्ख्या महाराष्ट्राला जाणून घेण्याचा अधिकार आहे. आई प्लीज बोला, तुम्ही हा निर्णय तुम्ही का घेतलाय? आई प्लीज बोला, आई प्लीज बोला, का केलं मी असं? हा प्रश्न आधी तुम्ही सगळ्यांनी स्वतःला विचारून बघा. माझ्या मुलाच्या मरणाचा बाजार मांडलाय तुम्ही सगळ्यांनी. त्याची व्यसन, प्रेम, अपयश सगळ्यांबद्दल नाही ते अफवा पसरवत आहे. टीव्हीवर त्याच्याबद्दल खोट्या नाट्या बातम्या दाखवून नाही ते आरोप करताय तुम्ही लोक. आणि आता मलाच विचारत का केलं मी असं? 9 महिने पोटात वाढवलेला मुलगा गेल्यावर एका आईला काय वाटतं? जगातल्या प्रत्येक आईला जे वाटतंय तेच मला वाटतंय. काहीच दुःख कसं करत नाहीये रे तुम्हाला?
उद्या तुमच्या घरातला कोणीतरी गेल्यावर असंच निगरगट्टासारखे प्रश्न विचारू शकाल का रे तुम्ही त्याला? होईल तुमची हिम्मत? एका आईसाठी तिचं मूल काय असतं ना, कधी स्वतःच्या आईला जाऊन विचारून ये आणि मग मला विचार की काय वाटतंय. माझा मुलगा तर आता हे जग सोडून गेलाय. किदाडासारखे लचके नका तोडून रे त्याचे. आता तरी शांती मिळू द्या त्याला. आता तरी काही बोलावं असं वाटलं तर हे माझं कार्ड आहे, फोन करा. सर हे माझं कार्ड आहे, याच्यानंतर जर काही गोष्टी तर मला प्लीज कळवा. सर जरा तुमचा नंबर द्या ना, म्हणजे कसं तुम्हाला मदत वगैरे करेन ना फोन करून. अरे यार इथे तर वाटत नाही, कुठे शोधावं. तरी कुठे या म्हाताऱ्याने ना वैताग आणला नुसतं. हे बघ, आणि मला आत्ता कळलं ह्याचा फोन आल्यानंतर सीधा आपल्याला का फोन देत होता ते. मला ना ते म्हाताऱ्याचा ना गळा दाबून जीव घ्यावा. ए बाबा असं काय बोलू नको. आधीच त्या सीटच्या मर्डरमुळे नाकी नऊ आले, आता आणखीन एक मर्डर म्हणजे. काय बोलतो तुला कळतंय का? थोबाड जरा बंद ठेव. आणि मर्डर काय मर्डर, मी ऐकलं ना तर जेलमध्ये जावं लागेल आपल्याला आयुष्यभर. बघ दुसरं काय मिळतंय का ते. बघतो थांब. हे बघ हे कार्ड बीड आहेत काहीतरी. उचल ना. गावात मला माहित नव्हतं. चल ये. थांब. अरे इतका वेळ कसं लागला आतमध्ये? काय आतमध्ये काय पैसे लपून बिपून ठेवत होता काय? काका पाया पडतो तुमचा मी. एक मिनिट. माझं आणि तो तुझे माझ्या पोराला लुटून कमावलेले पैसे आहेत ना, तुम्हा लोकांना खडी फोडायलाच पाठवतो बघ. त्याची नावच सांगतो. काका पाया पडतो, आम्ही खरंच काही केलं नाही आणि तुमच्या मुलाचा एकही रुपया असं लुटला नाही आम्ही. तुम्ही सांगितलं तसं मदत करतोय ना आम्ही. हे बघा सीटचे इन्शुरन्सचे पेपर, हे पासबुक आणि हे 3 ATM कार्ड. सगळं मी आल्याला बघितलेलं आहे. एवढा मोठा फिल्म स्टार, त्याच्या बँकच्या अकाउंट मध्ये पैसे किती? 22,500. बाकीचे कुठे? हे हिरो मला चकणा आण जा. मी करीना करीना नाहीये घरात, चकणा आण जा. बघा मला चकणा बिकणा नाही बनवत. मग तुझ्या दुसऱ्या हिरोला सांग, नाही तर दोघे मिळून करायचा. जा 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 चकणा आणायचा. पण नाही काका आम्हाला दोघांना पण नाही आहेत. काकूंना सांगतो मी. कान फाटत देऊ काही? लाज वाटते काय बोलायला? अरे ती माऊली पोराच्या जाण्यानं आधीच तिची अवस्था इतकी वाईट झाली आणि तिला तुम्ही कामाला लावता? हे तुम्ही असे नाही सुधारणार रे. तुम्हाला ना जेलमध्येच पाठवतो खडी फोडायला. काका ते राहू द्या, मी करीनाची गोष्ट सांगतो. आधी शेंगदाणे आणि मग करीनाचं बोलूया आपण. जा शेंगदाणे भाजायचे. बस आता खूप झालं. या म्हाताऱ्याचा गळा आवळण्याची इच्छा होते माझी. जरा गप्प बस.
हा म्हातारा त्या मीडिया समोर आणि पोलिसांसमोर काय बोलेल ना त्याची काही गॅरंटी नाही. हे अरे पण यार सारखे पैसे मागतोय हा. माझी चिल्लर सुद्धा ढाकली या चिंधी चोरानं. हे वाडग्यात भर आता आणि चल. एक चोर दुसऱ्या चोराला शिव्या घालतो. ठीक आहे, ये बोलून. पण काही म्हण, सीटच्या राज्यात ना आपण सुखात होतो. त्या म्हाताऱ्याच्या राज्यात ना वाट लागणार आहे आपली. असंच पाहिजे. चल. हे घ्या, हे भाजले का व्यवस्थित भाजले? हे सांगायचं ना. सॉरी सॉरी सॉरी. काय बोलत होतं त्या करीना बद्दल? हा, करीनाचं तुम्हाला सांगतो काका, अक्षरशः लुटलाय सिरला करीनाने. अक्षरशः लुटलाय. अजय सांग रे. हो काका. अहो तुम्हाला काय सांगू, ही करीना ना नुसतं सिटची गोड गोड बोलायची. उभं राहून सांगू. आणि आपला सीत गोळा तिला गिफ्ट वगैरे द्यायचं. आमच्यासाठी साधा 1 रुपया कधी खर्च नाही केला. आणि तिच्यासाठी कायम हात मोकळा. मला वाटलंच होतं गुरगी दिसतेच खाली मुंडी पातळ धुंडी. मी लगेच ओळखलं एका नजरेत. सिद्धांतच्या आईला पण मी सांगितलं, पण सिद्धांतच्या आईचा माझ्यावर विश्वास नाही. माझ्यावर कोणाचाच विश्वास नाही. सगळ्यांचा आईवर विश्वास. आईचं काळीच काळीच, बापाचं काळीच दगड. बापाचे दिवस नाहीत रे बाबा. बापाने फक्त कमवायचं, पोरांना मोठं करायचं, आणि पोरं मोठी झाली आणि बापाने पोरांकडून पैशाची थोडीशी अपेक्षा ठेवली तर बाप विलन. मायने काही होत नाही. माया काय, पैसा महत्वाचा. बाप्पा मोरया. लक्ष्मी, उदास दिसतेस. नाही, काही नाही. अगं पाहुणे आले होते ना बघायला, काय झालं? नाही म्हणाले. या नवरे लोकांचं आहे ना मला एक कळत नाही. पोलीस बायको म्हटलं की चोरासारखे घाबरतात. असो, तू टेन्शन घेऊ नकोस. चांगला मुलगा मिळेल तुला. घे. थँक्यू. लवकरात लवकर लग्न होऊ दे तुझं. हा. घ्या. ढवळे, जगात जे काय बरं चाललंय ना ते तुम्ही आहात म्हणूनच. नाहीतर काय झालं असतं या जगाचं काही माहित. असं काही नाही. मी सोडून या जगात अजूनही खूप चांगली माणसं आहेत. हो, पण आमच्या समोर तुम्हीच आहात ना. कसं आहे, आपण चांगल्या मनाने काम करत राहायचं. काय काय लपवत? काही नाही, काही नाही. चोरी केली काय? नाही नाही मॅडम, प्रसाद आहे. मग लपवताय कशाला? आपले वाडकर साहेब आहेत ना, त्यांना देवदेव केलेलं चालत नाही. तुमची श्रद्धा आहे ना, मग झालं. घ्या प्रसाद घ्या. लवकरात लवकर सिद्धांतच्या आईच्या केसचा निकाल लागू दे. तुमच्या श्रद्धेचा मान ठेवून प्रसाद घेते मी, पण अशी श्रद्धा कामावरही ठेवा. कर्म हीच माझी पूजा आहे. कर्माबरोबर सकाळचा जरा वॉर्मअप ही करत जा, म्हणजे वजन कमी होईल. नाही तर एखादा चोर चालता चालता सुटून जायचा यांच्या हातातून. दॅट्स इनफ. फाईल घेऊन या. हो.
ही सिद्धांत छायाच्या केसची फाईल, यात सगळ्या डिटेल्स आहेत आणि आम्ही कसून चौकशी केली होती. ढवळे, ती लोकगर्जनाची जर्नलिस्ट शिवानी, कशी? एक नंबर, एकदम डेअरिंग बाज जर्नलिस्ट. एखाद्या केसच्या मागे लागली ना की लागलीच. अगदी अगदी त्या केसची सगळी माहिती जगासमोर आणल्याशिवाय ती थांबतच नाही. एकदा वाळू तस्करांच्या अगेन्स्ट तिने मोहीम उघडली होती. 2 मोठ्या अधिकाऱ्यांची बदली करूनच थांबली. अच्छा मॅडम, कुठे काही चुकीचं घडत असेल ना तर अगदी त्याच्या तळाला जाऊन सगळे मुद्दे उकरून काढते. हे मुद्दे तिला कुठून मिळतात तिलाच ठाऊक. एवढी धाडसी जर्नलिस्ट मी कधी पाहिली नाही. खूप चांगली आहे. तिचं कर्म काय वेगळंच सांगते. तो या जगात नाही तर तुम्ही घुसून आला त्याचा असा बाजार मांडू नका. मीडियावाले बाजार मांडू नका हे वाक्य कट करायचं. एका आईचं सर्वस्व हिरावून घेतलं, न्यायाच्या प्रतीक्षेत एक माऊली. आईचा एक फोटो ग्रॅब करायचा आहे ज्या फोटोमध्ये आईच्या डोळ्यातून अश्रू वाहत असतील. जरा फोटोशॉप मध्ये तू त्याला हायलाइट कर म्हणजे ते अश्रू व्यवस्थित दिसले पाहिजे. हे काम कर, आईचे अश्रू, आई आणि चिता एवढंच ठेव. पुढची स्क्रिप्ट मी लिहिते तोपर्यंत. तू काल कॅमेरा सबमिट केला होतास ना? हो. जा सर बोलवतात. काय शोधतेस तू? काही मिळणार नाहीये तुला. तुला काय माहिती? म्हणजे या रेवती बोरकर सोशल मीडियावर ऍक्टिव्ह नसतात, त्यामुळे तू जर माल मसाला शोधत असशील तर तुला ते मिळणार नाही. तुला काय माहिती ते? मी जर्नलिझम शिकत होते ना तेव्हापासून त्यांना फॉलो करते. बेस्ट ऑफिसर. आजपर्यंतच्या सगळ्या केसेस इंटेलिजंटली सॉल्व्ह केल्या. तुला वकील पत्र दिलंय का तिने? त्यांनी मला वकील पत्र द्यायची गरज नाही. त्यांचं कामच बोल. तू त्यांना टार्गेट करायचा विचार करत नाहीयेस ना? त्याची तू काळजी करू नकोस आणि विचारही करू नकोस. तू ना मराठीतलं व्याकरण शिकत. तुझ्या मराठीतल्या सगळ्या चुकांना असं स्क्रोल होत असतात माझ्यासमोर. न्यूज चॅनेल आहे, पब्लिक तेवढं सहन करतं. प्रिंट मीडिया इतकी माती खातं, त्यासमोर आपल्या चुका काहीच नाही. हॅलो. हाय शिवानी. हाय. हाय बोलायला फोन केलायस का? मला भेटायचंय तुला. भेटशील ना? कशाला? बोलायचंय. बोल ना. फेस टू फेस बोलूया ना. नाही म्हणू नकोस. इट्स रिअली इम्पॉर्टंट. आय एम बिझी राईट नाउ. नो प्रॉब्लेम. तू फ्री झालीस की आपण भेटू. पण प्लीज भेटूया. ओके. थँक्स. चंगू मंगू, हेच का ते कामवालीचं घर? तुम्हीच चंगू मंगू? हेच ना त्या पोरीचं घर? हेच आहे ते घर. सेद एकदा दोनदा मला घेऊन आला होता इकडे. अच्छा, म्हणजे इकडे येणं जाणं सुद्धा होतं म्हणायचं सीतचं. वाजव, दार वाजव. मी? मग मी नाही. अजय तू वाजव. माझा काय संबंध?
माझी भांडणं झाली आहेत यार, वाजव ना तू. वा. काय काम आहे? माझ्या मुलाकडून तुम्ही लुटलेले पैसे न्यायला आलो. हे बाबा, आम्ही तुझ्या पोराचं काही लुटलं बिटलेलं नाही. हा, चंगू मंगू सांगा. हे फुकटे काय सांगणार आहेत? आतापर्यंत सिद्ध साहेबांच्या तुकड्यावर जगतात ते. एक मिनिट, काय बोलता तुम्ही? कोणाशी बोलता कळतं का तुम्हाला? लायकीत राहायचं. तुझी लायकी काय ते चांगलंच माहिती आहे मला, आणि तुम्ही पण काय लायकीचे बापात तेही माहितीये. चला निघा. कामवाली बाई तू आणि एवढी आकड. बरं बोला ना, पैसे काढ, नाहीतर नाहीतर काय करणार आहात? हा, काय करणार आहात? सिद्ध साहेबांचा मान राखून आतापर्यंत गप्पा बसले. चला निघा. निघायला नाही आलो, वसुली करायला आलो. माय बाप, नमस्कार. मी सिद्धांत छाया, म्हणजे तुमच्या सगळ्यांचा लाडका सिद्ध, त्याचा दुर्दैवी बाप. ही मुलगी माझ्या मुलाकडे कामाला होती. माझ्या मुलाला गोड बोलून फसवलं त्यांनी आणि बरेचसे पैसे दागदागिने सगळं लुटून आणलेलं इकडे. एवढंच नाही, या दोघींनी मिळून पैशाच्या लोभापायी माझ्या मुलाचा खून केलाय. काय बोलताय तुम्ही? हे काय बोलतोय म्हणजे काय? बरोबर बोलतायत काका. तुम्हाला सांगतो, गोड गोड बोलून फसवलंय या दोघींनी सिद्धला. आणि ती करीना दिसते तेवढी भोळी नाहीये ती. सिद्ध घरात नसताना त्याच्या महागड्या वस्तू चोरल्या आहेत तिने. अहो, याचं काय ऐकताय तुम्ही? दारुडा माणूस आहे तो. आम्ही आमच्या कष्टाचं खातो, चोऱ्या माऱ्या नाही करत. खरंच कष्ट केले असतील तर कळेलच आता, नाही का? घराची झडती घ्यायची तुमच्या सगळ्यांच्या साक्षीनं तपास करतो. चल चल. काय करताय का तुम्ही? बाजूला व्हायचं. काय करताय? लागेल. बाजूला हो. काय करताय तुम्ही? बाजूला. घरात काय घुसताय तुम्ही? लुटलेला माल जप्त करतोय, बाकी काय नाही. काय लुटलेलं नाही हो. जे काही या घरामध्ये आहे ते सगळं सिद्ध सरांनी दिलेलं आहे. दिलेलं नाही, तुम्ही दोघींनी मिळून लुटलंय त्याच्याकडून. तुम्हाला दोघींची लायकीच दाखवणार आहे मी सगळ्या जगाला, कळलं की नाही? आणि तुझी तर आखडच उतरवतो की नाही. बाजूला. काय बोलताय तुम्ही? हो. काय करताय? आई बाजूला हो. काय? अरे वा, बाजूला व्हायचं. काय हे? काय? अच्छा, हे असलंय. हे कुठून आलं ग बाई तुझ्याकडे? अहो, सरांनी दिले, सांगितलं ना तुम्हाला. काय करता तुम्ही? हे असलं देतात सर. तुम्हाला दोघींची लायकीच दाखवतो मी आता सगळ्यांना. तुझी आकड उतरवणार. काही काय बोलताय तुम्ही? सरांनी दिलं, सांगितलं. सरांनी दिलंय का? बर. सरांनी काय करताय तुम्ही? अहो, वा, सिद्धने सही केलेला ब्लँक चेक. अहो, सरांनीच दिला होता तो चेक. चेक पण द्यायला लागला का माझा मुलगा? बरं, तो भाबडा असेल, तुम्हाला अक्कल नको का? चला चल. अहो, काय करताय तुम्ही? कुठे घेऊन चाललाय ते सगळं? हे बघा. हा, हे पण बघा. हे बघा. हा, लोक हो, आता तुम्हीच बघा, तुमच्या डोळ्यांनी बघा. हे बघा, हे बघा. या सगळ्या वस्तू या कामवालीच्या घरात कशा आल्या? या विकत घ्यायची यांची पात्रता आहे का? तुम्हीच विचार करा. हो, या सगळ्या वस्तू सिद्ध साहेबांनी आम्हाला कामाच्या बदल्यात दिल्या आहेत. कामाच्या बदल्यात पगार मिळतो माणसाला. ह्या असल्या वस्तू नाहीत मिळत, तुम्हालाही माहिती. हा बघा,
कोरा चेक आहे माझ्या सिद्धने सही केलेला, हा कसा काय यांच्याकडे? या दोघी मायलेकीच माझ्या मुलाच्या मृत्यूला जबाबदार आहेत मंडळी. नाही हो, खोटं आहे हे सगळं. या पोरीने त्यांना प्रेमाच्या जाळ्यात फासलंय आणि माझ्या मुलाचा पैशांसाठी खून केला या मायलेकींनी. खोटं आहे हे सगळं. खरं खोटं लोकांनी स्वतःच्या डोळ्यांनी बघितलंय. पैशांसाठी माणूस हैवान बनतो म्हणतात ना, तो हा असा. नाही नाही काका, या हैवानांचं खरं रूप जगासमोर आलंच पाहिजे. हे तुम्ही फोन करा, मीडियाला फोन करा, बोलवून घ्या. खरंय. एक मिनिट. हॅलो रोहन. हा, तुम्ही म्हणाला होतात ना काही बोलायचं असेल तर फोन करा म्हणून फोन केला. करीना ए बाळा, काय झालं? करीना करे करीना ए बाळा. संजना. शिवानी, थँक्स फॉर कमिंग. तुला जो हवा होता तो गेलाय, आता काय बोलायचंय तुला? थँक्स. कशासाठी? ये बस सांग. लिसन शिवानी, आय नो यू हेट मी, पण प्लीज ये ना, बस. काय घेणार? चहा, कॉफी? माझ्याकडे अजिबात वेळ नाहीये संजना. तू मला रिक्वेस्ट केली म्हणून मी आले. बोल, काय बोलायचंय तू? थँक्स मला फेवर केल्याबद्दल. सिद्ध सध्या मीडियासाठी हॉट टॉपिक आहे. न्यूज क्रिएट करण्यासाठी तुम्ही लोक काहीही पसरवता आणि माझ्याबद्दल तू काहीही उलटं सुलटं पसरवलेलं नाहीयेस. एक स्त्री म्हणून तू माझ्या डिफिकल्ट टाइममध्ये हेल्प केलंय, तेही सिद्धची गर्लफ्रेंड असताना. सिद्धची गर्लफ्रेंड असताना म्हणजे तू सिद्धची गर्लफ्रेंड असूनही माझ्यात आणि सिद्धमध्ये जे रिलेशन होतं त्याच्याबद्दल काहीच बोलली नाहीस. तुला माझं नाव सहज घेता आलं असतं, पण तू घेतलं नाहीस. थँक्स. तुमच्यातली रिलेशनशिप म्हणजे काय संजना? काही नाही. थँक्स. नो संजना, तुमच्यातली रिलेशनशिप म्हणजे काय? मला नीट एक्सप्लेन करून सांग काय. सॉरी शिवानी, माझ्या आणि सिद्धच्या रिलेशन बद्दल जो तुला संशय होता तो खरा होता. आमच्या दोघात अफेअर होतं, बट सिड रिअली लव्ह यू. त्याचं पहिलं प्रेम तूच होतीस. सॉरी, मी तुम्हा दोघांच्या मध्ये आले. हे कन्फेस करताना तुला काहीच वाटत नाहीये संजना? आय अग्री, मी जे केलंय चुकीचं होतं, पण सिद्धलाही तेच हवं होतं. सिद्ध तुलाही हवा होता आणि मलाही, पण आता तोच उरला नाही. सो लेट्स जस्ट फॉरगेट द पास्ट. आता आपल्या दोघींना एकमेकींची गरज आहे. हे बघ, मी तुझं नाव घेणार, मग तू माझं नाव घेणार, नुकसान तर दोघींचं आहे ना. सो जे झालं गेलं ते विसरूया आणि एक हॅपी एंडिंग करूया ना. आता राजन पर्वतेचा मार्ग मोकळा झाला. See you. Bye.
मला राग येतोय. आता माझी सटकली, मला राग येतो. मेलो मेलो मेलो. दत्तू काकाला मारलंस, आता माझी सटकली. मला राग येतो. साहेब पोलीस आले. पोलीस मारणार आता. अरे पोलिसांना गुंडांनी घाबरायचं. तुझा बाप एक वजनदार नेता आहे. मला शाळेत सगळे गुंडांचा मुलगा मानतात. वेडे आहेत ते. तर तू कोण आहेत ते बघ आणि वेळ घालव जरा त्यांचं. हो साहेब. चल चला. आत यायच्या आधी रीतसर परवानगी घ्यायची असते. मागच्या वेळेला आले होते ना तेव्हा घेतली होती परवानगी इन ऍडव्हान्स. याला आत घेऊन जा. अरे का किती गोड मुलगा आहे. हाय व्हॉट्स युअर नेम. रॉकी. रॉकी. बस. बरं ढवळे, रॉकीसाठी आपल्याकडे काय आहे का. आणलंय ना चॉकलेट. आवडतं का तुला. आता मला विचार, मला कसं माहित की रॉकीला चॉकलेट आवडतं की नाही. मला ना सगळं माहिती असतं. काही लोकांना असं वाटतं की मला काहीच माहित नाही, पण मला सगळ्यांबद्दल सगळंच माहिती असतं. आणि हो, खोटं अजिबात बोलायचं नाही. खोटं बोललं की काय होतं माहितीये, देव बाप्पा शिक्षा करतो. शिवबाप्पा कसा असतो. माझ्यासारखाच असतो समज. लोकांना असं वाटतं की त्यांनी खोटं बोललेलं मला कळत नाही, पण मला सगळ्यांबद्दल सगळंच माहिती असतं. सगळं कळत. मग तुम्ही शिक्षा करता. वेळ आली तर करतेच करते. मला लहान मुलांची बोलायला खेळायला खूपच आवडतं. खूप गोड मुलगा आहे तुमचा. इथं कसं काय येणं केलं. पर्वते चल. चलो चला आता आज जायचं. हे आमचं घर आहे. तुझं घर जरी असलं ना तरी माझंच ऐकायला लागेल. आणि माझं नाही ऐकलं ना तर मी शिक्षा करेन ना. छोट्यांनी मोठ्यांनी सांगितलेलं सगळं ऐकायचं, हो की नाही. चलो. घाबरू नको. लहान आहे ना तो, घाबरला असता. कारण जे काही सांगायचंय ते मला त्याच्या देखत सांगायचं. काय बोलायचं होतं. IPC section 309. Whoever attempts to commit suicide or does an act in commission of such an offense shall be punished with a simple imprisonment for a term which may extend to 1 year. तुमच्या भाषेत सांग. आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्यास 1 वर्षाचा सिंपल तुरुंगवास अशी शिक्षा, शिवाय फाईन सुद्धा. IPC सेक्शन 268 अनुसार सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालणं हा गुन्हा आहे. काल तुम्ही स्वतःला जो जाळून घेण्याचा ड्रामा केला ना, तो जर परत केलात तर रीतसर परवानगी शिवाय मी तुम्हाला जेलमध्ये टाकेन.
मॅडम, जे सांगितलंय ना ते नीट लक्षात ठेवायचं. हो, किती गोड मुलगा आहे तुमचा. खेळा ना त्याच्याशी. कशाला नको त्या ठिकाणी खेळताय तुम्ही. जे सांगितलंय तसं करायचं. नाहीतर देव बाप्पा शिक्षा करेल. कळलंय तुम्हाला? चला ढवळे. मॅडम, या माणसानं आपल्याला अर्धा तास वाट बघायला लावलं होतं. 309चा हिसका दाखवायला हवा होता. सेक्शन 115 मेंटल हेल्थ केअर ऍक्ट नुसार मेंटली स्ट्रेस्ड असणाऱ्या व्यक्तीवर आत्महत्येचा गुन्हा दाखल नाही करतात. आपण 309 लावणार आणि मग राजन पर्वतेचा वकील 115 लावणार. कायद्यातून पळवाटा काढणाऱ्यांची कमी नाहीये ढवळे. मग आपण IPC 268 लावला असता की सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घातल्याचा गुन्हा. आणि मग कोर्ट काय करणार? 200 रुपये फाईन घेऊन सोडून देणार. आपल्याला या केसचं इन्व्हेस्टिगेशन करायचंय ढवळे. कोर्ट नाही खेळायचं. ते नंतर. आज या माणसाला जो डोस दिलाय ना तो पुरेसा. चला. दत्त्या साहेब, मला राग येतोय. आला राग. भीक माग. मागतोच. तरी ना ठीक आहे. चांगली शिक्षा करा त्यांना. या मायलेकीने मिळून माझ्या मुलाचा खून केलाय. सोडावं आम्हाला. खरंच आम्ही काही नाही केलं. जाऊ दे रे गाडी. पाया पडते मी तुमच्या. आम्ही खून नाही केलाय. सोडा ना. काकू, तुम्ही टेन्शन घेऊ नका. तुम्हाला अटक नाही करत आहे आम्ही. तुमच्या सेफ्टीसाठीच रेवती मॅमने तुम्हाला हॉस्पिटलला शिफ्ट करायला सांगितलं. एक मिनिट थांबा. मीडियाला येऊ द्या. माझ्या मुलाला कोणी लुटले ते सगळ्यांना कळू द्या. तुम्ही जाऊ कशाला दिलं त्यांना? आता गेले ते पण पुन्हा नाही सोडणार एकेकाला. तुम्ही पण सगळ्यांनी ऐका. या मायलेकी यांनी गोड बोलून माझ्या मुलाला फसवलेलं आहे. या चोर आहेत, चोर दोघी. काय झालं काका? ती कामवाली करीना आठवते? तिच्या घरी आम्ही आता तपास केला. काय काय सापडले बघा. हे दागिने. हा सिद्धने सही केलेला कोरा चेक सापडला तिच्या घरात. हा बघा. माझ्या मुलाला गोड बोलून फसवलं त्यांनी. लुटले अक्षरशः. आणि आता चोरी उघडकीस आली ना. चक्कर आलं तर नाटक करून पळाली. आत्ता पळाली. कामवाल्या करीनाला चक्कर आली? हो ना. नाटक नुसतं सगळं. हे कॅमेरा रेडी कर. चल पटकन टेक घ्यायचं. सिद्धांत छाया याची केस आता एका वेगळ्याच वळणावर आहे.
सिद्धांत छाया आणि त्याच्या घरी काम करणारी करीना यांच्यामधले नाजूक संबंध आता उलगडत आहेत। करीना ही सिद्धांतला लुटत होती, हा आरोप खुद्द सिद्धांतच्या वडिलांनी केलेला आहे। आपण करीनाच्या घरी सापडलेल्या वस्तू बघू शकतो, त्यावरून सगळ्यांनाच प्रश्न पडलेला आहे की खरंच सिद्धांत छाया आणि करीना यांच्यामध्ये नाजूक संबंध होते का। आता थोड्या वेळापूर्वी आम्ही इकडच्या लोकांना विचारायचा प्रयत्न केला, त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार करीना प्रेग्नंट आहे। थोड्या वेळापूर्वीच तिला चक्कर आली आणि तिला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेले। करीनाच्या पोटात वाढत असलेलं बाळ नक्की कोणाचं आहे, त्याचा बाप कोण, सिद्धांत छाया तर नाही ना। या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आम्ही घेऊन येत आहोत फक्त लढा वृत्त लाईव्ह वर। ओढणीला प्रेमाचं प्रतीक म्हटलं जातं, पण त्याच ओढणीने प्रेमाचा घात केलाय। कसा? त्यासाठी आपल्याला काही दिवस मागे नीट बघा, डोळे उघडून बघा, लक्ष देऊन बघा ही ओढणी, ही तीच ओढणी आहे। लक्षात येतं या ओढणीकडे बघून? नाही। आता लक्षात येतंय काही? नाही। आता लक्षात आलंच असे, ही तीच ओढणी आहे जी सिद्धांत छायाच्या घरी मिळाली। याच ओढणीने सिद्धांत छायानी आत्महत्या केली। आत्महत्या की ओढणीवालीने केलेला खून? काय सत्य? सिद्धांत छाया आणि संजनामध्ये काय रिलेशन होतं? त्या दोघांमध्ये अफेअर होतं का? सिद्धांत छायाच्या घरी संजनाची ओढणी पोचलीच कशी? असे असंख्य प्रश्न तुम्हाला पडतायत, तसे आम्हालाही पडतात। मग पोलिसांना का पडत नाहीये? सिद्धांत छायाचा खून की आत्महत्या या प्रकरणाला 1 आठवडा उलटून गेलाय, पण अजूनही पोलीस तपासात काहीही प्रगती नाहीये। आता वेळ आलीये जाब विचारायची। सिद्धांत छायाला न्याय मिळवून द्यायचा असेल तर आजचा ट्रेंड #ओढली चुनरियावर टॅग